विश्वास जपणं म्हणजे लग्न. सुखदुःखात एकमेकांची साथ देणं, बाहेरून येणाऱ्या कुठल्याही संकटापासून आपल्या जोडीदाराचं रक्षण करणं म्हणजे लग्न. जोडीदाराला यश मिळावं म्हणून पाठिंबा देणं म्हणजे लग्न. एकमेकांवरचं जबाबदारीचं ओझं कमी व्हावं म्हणून सतत सोबत असणं म्हणजे लग्न. कितीही भांडणं झाली, कितीही मतभेद झाले, कितीही वाद झाले तरी एकमेकांची साथ न सोडणं म्हणजे लग्न. लग्न म्हणजे फक्त कर्तव्य, जबाबदारी नसते. एक भावनिक अतूट नातं असतं. पण तू तर त्याचा खेळ मांडून ठेवलायस. घरच्या लक्ष्मीला गृहलक्ष्मी असं म्हणतात, पण तू तिच्याशीच अवहेलना केलीस, तिचाच अपमान केलास. तुझ्यासारख्या काही पुरुषांमुळे प्रत्येक स्त्रीचा विश्वासघात होतो. प्रत्येक मुलगी लहानपणापासून आपल्या जोडीदाराची, आपल्या संसाराची स्वप्न बघत असते. पण ज्यावेळेस हे स्वप्न अस्तित्वात येतं ना, त्यावेळेस त्याचं सत्य खूप भयानक असतं हे तुझ्यामुळे त्यांना जाणवतं. तुझ्यासारख्या माणसांमुळे ना काही स्त्रियांना लग्न करायची सुद्धा भीती वाटते. समाजाने स्त्रियांना स्वाभिमानी होऊन जगायला शिकवलंय, पण स्वाभिमानी स्त्रीचा आदर कसा करायचा हे तुझ्यासारख्या पुरुषाला शिकवलं पाहिजे. पुरुषार्थावर कलंक आहेस तू. चार चौकात तुझी धिंडच काढतो. चल. आपण नाही, आज या सगळ्या जणी धडा शिकवतील त्याला. शिकवा याला बाईशी कसं वागायचं असतं ते. बाईला पायाखालची धूळ समजल्यावर, तिच्या मनाविरुद्ध तिच्या शरीरावर, तिच्या मनावर अत्याचार केल्यानंतर काय होतं ना, ह्याचा चांगला धडा शिकवा याला.